खूप साध्या सोप्या पद्धतीत घरच्या मसाल्यांमध्ये अगदी कमी साहित्यात झटपट होणारी चमचमीत अशी पनीर बिर्याणी आज आपण बनवणार आहोत। ही बिर्याणी करायला सुद्धा सोपी आहे आणि खायला तर एकदम जबरदस्त लागते। एकदम हॉटेल सारखी याची चव लागते। तुम्ही पण करून बघा। तर इथे मी 3 ते 4 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि ते उभ्या पद्धतीने कापून घेतले आहेत। तुम्हाला हवे तर तुम्ही आडवे बारीक पातळ कापून घेऊ शकता। त्यानंतर 2 ते 3 मोठे टोमॅटो पण मी इथे कापून घेते आहे। जास्त बारीक करत नाहीये कारण ते ग्रेव्ही मध्ये चांगले शिजून येणार आहेत। त्यानंतर आलं लसूण पेस्ट करून घेतली आहे। आता मी फोडणीसाठी 3 ते 4 पळ्या तेल घेतलेले आहे। तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता। आता त्यात 2 ते 3 तमालपत्राची पानं, 1 मोठी वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, 1 चक्रफूल, 5 ते 6 काळी मिरी, 3 ते 4 लवंगा आणि 1 चमचा जिरे मी तेलावर परतून घेते आहे। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट सुद्धा मी याच्यावरती परतून घेते आहे। ते छान परतून झाल्यावर उभे चिरून घेतलेले कांदे छान शिजून येण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे कांदा छान शिजून येईल। त्यानंतर टोमॅटो घालून ते सुद्धा छान परतून घेते आहे। किती छान शिजून आला आहे बघा कांदा। आता मी इथे पनीरच्या ग्रेव्हीसाठी एक दह्याची पेस्ट बनवून घेते आहे। तर त्या दह्यामध्ये मी काही सुके मसाले घातले आहेत। त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे जिरे पावडर आणि पनीरचा रेडीमेड बिर्याणी मसाला येतो तो घालून मी छान ही पेस्ट कांदा टोमॅटो मध्ये परतून घेणार आहे। या पेस्टमुळे आपली ग्रेव्ही खूप चविष्ट बनते। त्यानंतर मी इथे पनीरच्या बिर्याणीसाठी 300 ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि ते मी आधीच मॅरिनेट करून ठेवलं होतं। तर त्या पनीरला पण मी दही, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणे जिरे पावडर हे लावून सर्व अर्धा तास मॅरिनेट करत ठेवलं होतं। ते सुद्धा मी या ग्रेव्ही मध्ये घालते आणि छान परतून घेते। किती छान दिसते पहा। ग्रेव्ही शिजते तोपर्यंत मी दुसऱ्या बाजूला गॅसवर राईस बनवण्यासाठी पाणी उकळत ठेवलंय। त्यात काही खडे मसाले घातलेत, मिरी, लवंग, दालचिनी, जिरं हे घालून थोडंसं तेल घातलंय, म्हणजे आपला राईस छान सुटसुटीत आणि मऊ होईल। त्यानंतर मी इथे 2 चमचे केवडा इसेन्स घालते आहे, म्हणजे आपल्या राईसला छान सुगंध येईल। तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल। पाण्याला छान उकळी आल्यावर मी त्यात भिजत ठेवलेला बासमती तांदूळ घालून घेते आहे आणि तो छान ढवळून घेते आहे। 80% पर्यंत आपल्याला हा तांदूळ शिजवायचा आहे आणि चांगला शिजला की तो चाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपली ग्रेव्ही सुद्धा तयार आहे। तर आता इथे मी बिर्याणीचे थर लावून घेणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा टोप घेतलाय आणि त्याच्या तळाशी थोडंसं तूप लावून घेते आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही खाली लागणार नाही। आता ग्रेव्ही घालून ती पसरून घ्यायची आहे। ग्रेव्ही पसरून झाली की त्यावरती पुन्हा आपल्याला दुसरा थर भाताचा लावायचा आहे आणि तो थर पसरून घ्यायचा आहे। भाताचा थर लावून झाला की त्याच्यावरती पुन्हा आपल्याला ऑरेंज फूड कलर मी इथे घेतलेला आहे। ऑरेंज फूड कलर तुम्हाला जर नसेल वापरायचा तर तुम्ही केशराचं दूध सुद्धा वापरू शकता। त्यानंतर त्यावर मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि पुन्हा दुसरा थर मी पनीरच्या ग्रेव्हीचा देते आहे। तो पण छान पसरून झाला की त्याच्यावरती दुसरा थर भाताचा द्यायचा आहे। अशा पद्धतीने मी सेम प्रोसेस 2 वेळा केलेली आहे। आता बिर्याणीला छान फ्लेवर येण्यासाठी मी त्याला स्मोक देणार आहे। तर त्यासाठी मी इथे नारळाची करवंटी वापरली आहे। त्याच्यावरती मी 1 चमचा साजूक तुपाचा घालून घट्ट झाकण लावून घेते आहे टोपाला आणि त्याच्यावरती खलबत्ता ठेवते आहे जड आणि मी 15 मिनिटांसाठी त्याला दम देणार आहे। तर 15 मिनिटांनंतर आपली बिर्याणी बघा किती सुंदर झालेली आहे। एकदम मऊ आणि सुटसुटीत झालेले आहे बिर्याणीचा आपला भात। हे बघा मी दाखवते तुम्हाला। आता इथे प्लेट मध्ये सर्व करते आहे बिर्याणी आणि किती मोकळा, मऊ आणि सुटसुटीत झालेला आहे बघा। अशा पद्धतीने तुम्हाला बिर्याणी करायची असेल तर तुम्ही नक्की करून बघा। खूप छान लागते, टेस्टला पण खूप सुंदर झाली होती।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.